तर हॅलो मैत्रिणींनो, तर मी आज तुम्हाला आमच्या भागातली सातारा भागातली लाल तिखटाची म्हणजे आपण भजीमध्ये ते खडा मसाला वापरतो आणि जे तिखट बनवतो तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी ते आत्ताच सगळी रेसिपी केलेली आहे म्हणजे आणि म्हटलं चला तुम्हाला शेअर करूया। तर तुम्हाला आवडले तर बघा। आणि हे माझ्या बहिणीची रेसिपी आहे। तर तिने मला जसं जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने केली आहे, पण खूप सुंदर झाले। मी खूप जणांना थोडे थोडे दिले होते, त्यांना आवडली। तर मी म्हटले चला माझी रेसिपी तुम्हाला शेअर करूया आणि आमच्या भागातलं सातारी भागातलं लाल तिखट कसं वाटतं तुम्हाला ते एकदा करून बघा। तर चला मी आता तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये लाल तिखटाची रेसिपी, म्हणजे त्याला चटणी पण म्हणतात। हॅलो मैत्रिणींनो, तर ही मी मिरची आणलेली आहे, बेडगी मिरची आहे ही, तर तिखट करण्यासाठी। आणि आता दुसरी मिरची मी तुम्हाला दाखवते, ती गंटूर आहे मिरची। तर अशा प्रकारे आणि अजून एक मिरची आहे, लवंगी मिरची आहे बघा मैत्रिणींनो, घेऊन आले मी। लवंगी मिरची अर्धा किलो आहे आणि नंतरची मिरची आहे शंकेश्वरी मिरची आहे। तर अशा प्रकारे मी 4 प्रकारच्या मिरच्या घेऊन आलेल्या आहे। बाजारातून येताना साफ केलेल्या आहेत त्या मिरच्या पूर्ण, तर मला आता साफ करायची गरज नाही आहे। तर आता आपण असं तिखटाला सुरुवात करणार। आता मसाले दाखवते मैत्रिणींनी मी तुम्हाला। हे धणे आहेत 1 पाव, तर अजून थोडेसे घातले तरी चालतील, माझे थोडेसे होते घरात त्यावर मी अजून टाकलेले आहेत धणे। अशा प्रकारे ते धणे भाजून घ्यायचे। आणि नंतर आहे, आता दाखवते दुसरा प्रकार मसाल्याचा। हे लाल फूल आहे मैत्रिणींनो, तर हे पण भाजून किंवा तळून घ्यायचं। नंतर आहे खसखस, तर ही खसखस पण भाजून घ्यायची, ही 50 ग्रॅम आहे। नंतर आहे हळदीचे हे गंडे आहे, त्याला सोरेगंडे पण म्हणतात। तर हे तळून घ्यायचे मैत्रिणींनो, भरपूर तेल टाकायचं आणि तळून घ्यायचे। तर हे हळदीचे गंडे मागायचे, हळद नाही मागायची पूर्ण। अशा प्रकारे हे पूर्ण तेल भरपूर टाकून तळून घ्यायचे मैत्रिणींनो। तर आता परत आहे तीळ पण 50 ग्रॅम घेतले, ते चांगले भाजून घ्यायचे। नंतर आहे हिंग आहे, तर हिंगाचा छोटासाच खडा घ्यायचा, हिंग मोठा घ्यायचा नाही आहे, कारण हिंगाने आपलं तिखट छानपैकी राहतं वर्षभर टिकून। तर हिंग घ्यायचा हा मैत्रिणींनो। तर अजून ही सुंठ आहे, तर सुंठ पण तळून घ्यायची। आणि नंतर मसाले वेलची आहे, ही मोठी वेलची म्हणतात तिला पण तळून घ्यायचं। हे तळणीचे पदार्थ मी तुम्हाला दाखवलेत आता। तर आता मी पुढचे पदार्थ दाखवते तुम्हाला, काय काय घेतलेले आहेत ते वस्तू। तर आता हे बघा, ह्याच्यामध्ये आता काय आहे, जे आपण भाजायचे बिलकुल नाही, हे बडीशेप आहे 50 ग्रॅम, असेच टाकायचे कच्चे। हे दगडफूल आहे आणि हे तमालपत्र आहे। परत ही छोटी वेलची म्हणतात, म्हणजे हिरवी वेलची आहे 50 ग्रॅम। सगळं 50 ग्रॅम घेतले मैत्रिणींनो मी। तर हे बघा, हे आहे चक्री फूल पण म्हणतात हिला, किंवा बादल फूल पण म्हणतात। तर हे पण 50 ग्रॅम घेतले मी। आणि ही दालचिनी आहे मैत्रिणींनो, ही 50 ग्रॅम घेतले। नंतर काय, तर हे मिरे आहेत, हे 50 ग्रॅम घेतलेले आहेत। आणि लवंग आहे, ही 50 ग्रॅम घेतलेली आहे। नंतर जिरे आहेत, हे 50 ग्रॅम घेतलेत मी, साधे जिरे म्हणतात ते, शहाजिरे आहेत, हे 50 ग्रॅम घेतलेत मी। आणि अजून आहे हे जायफळ घेतलेत 2 मैत्रिणींनो मी। तर जायफळ 2 ते पण मग भाजायचं वगैरे काही नाही, फोडून टाकायचे। मेथी घेतली आहे 50 ग्रॅम, ती पण अशीच टाकायची। तर अजून काय घेतलं मी दाखवते। हे आहे, मला वाटते त्रिफला आहे मैत्रिणींनो। नंतर हे आहे कपूर,
कपूर काहीतरी ह्याला म्हणतात, कपूर चिनी म्हणतात ह्याला मैत्रिणींनो. आणि हे आहे नाकेश्वर म्हणतात. अशा प्रकारचे हे सगळे मसाले आपण कच्चेच टाकायचे. तर बघा करून. आता मी तुम्हाला मसाल्याची लिस्ट तर दिलेली आहे. आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते की नक्की काय काय करायचं ते. तर ह्या मिरच्या सर्व घ्यायच्या मैत्रिणींनो आणि उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या. आणि हे सगळे मसाले तळून घ्यायचे मैत्रिणींनो. आणि हे सगळे उन्हामध्ये भाजायला टाकायचे. तर हे जाईपत्री राहिलं होतं दाखवायचं तुम्हाला. तर हे सगळे असे उघडून पूर्ण भाजून टाकायचे. म्हणजे असे उन्हामध्ये टाकायचे आणि सुरुवात करायची. तर अशा प्रकारे ह्या मिरच्या पण चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्या. एवढंच, मस्तपैकी असे कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं, बाकी काही नाही. तर डबल दाखवलेत मी तुम्हाला. तर लक्षात येऊ दे तुम्हाला सगळे मसाल्याचे प्रकार आणि आपले मिरच्या वगैरे. तर अशा प्रकारे आपला मसाला आता तयार होत आहे. तयार करून घ्यायचा मैत्रिणींना आणि पुढची प्रोसेस हॅलो मैत्रिणींनो, तर हे आता नीट करायचे चाललेले आहेत मसाले. काही खडे वगैरे सापडले तर नंतर मी पूर्ण नीट केल्यानंतर तुम्हाला दाखवते. हॅलो मैत्रिणींनो, तर हे बघा, हे सगळं आता साफ केलेले आहेत आपले मसाल्याचे पदार्थ. तर हे मिरे आहेत, ही वेलची आहे हिरवी, हे त्रिफाल आहे, हे शहाजिरे आहेत, हे कपूर चिनी आहे आणि हे आपले साधे जिरे आहेत, ही लवंग आहे, परत ही बडीशेप आहे. अशा प्रकारे हे सगळे मसाले आता मी उन्हात ठेवणार आहे वाळण्यासाठी थोडासा वेळ, 1 तासभर. तर हे बघा, हे दुसरे मसाले पण आता हे पण साफ केले. हे तमालपत्र आहे, हे दगडफूल आहे, हे स्टार फूल आहे, त्याला बादल फूल पण म्हणतात, ही जावित्री आहे, हे जायफळ आहे, ही मेथी आहे मैत्रिणींनो, आणि ही शंकेश्वर आहे. तर अशा प्रकारे हे सगळे मसाले आपण आता उन्हामध्ये 1 तासभर वाळवून घेणार आहे. कारण ह्याला भाजायचं नाही, तळायचं नाही आहे. तर थोडंसं ऊन द्यायचं. हॅलो मैत्रिणींनो, हे बघा, मी माझ्या बाल्कनीमध्ये ऊन आलं आहे. तर ते उन्हामध्ये हे मसाले ठेवलेले आहेत, तुम्हाला दाखवते. 1 तासभर ठेवायचे. हे बघा, इकडे पण ऊन आले. तर अशा प्रकारे हे मसाले उन्हात ठेवले गेलेले आहेत. हे बघा मैत्रिणींनो, हे धणे पण मी साफ करून घेतलेले आहेत. ह्याला थोडे भाजून घ्यायचे. हॅलो मैत्रिणींनो, तर हे सगळे पदार्थ आता तळून घ्यायचे. दिसतात तुम्हाला. तर हे गंडे आहेत, तर ह्याला मी सोरे गंडे पण म्हणतो. हे हळदीचे गंडे आहेत. हे पूर्ण भरपूर तेल टाकून तळून घ्यायचं आहे. ही मसाला वेलची आहे, हिला पण तळून घ्यायचे. पांढरे तीळ आहेत, हे भाजून घ्यायचे. आणि सुंठ ही पण तळून घ्यायची. हे लाल फूल पण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं. खसखस भाजून घ्यायची. थोडे तेल वापरायचं काही काही गोष्टीला. आणि धणे तर मी तुम्हाला सांगितलं आहे भाजून घ्यायला. तर अशा प्रकारे हे तळून आणि भाजून घ्यायचे पदार्थ आहेत. लक्षात आलं असेल तुमच्या. हॅलो मैत्रिणींनो, तर आता हे मी मसाल्याचे सामान आहे ना तळून घेते. तर तुम्हाला सांगितलं होतं, हे गंडे, हे लाल फूल, सुंठ आणि ही मोठी वेलची तळून घ्यायची. आणि तीळ आणि खसखस भाजून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तीळ आणि खसखस भाजून घ्यायचं आहे. तर हे मी बघा, आणि मिरच्या भाजण्यासाठी मी कढई ठेवले आणि तव्यामध्ये मी लोखंडी भरपूर तेल ओतून ते भाजून घेते. तर आता तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस. तर कडक तेल तापायचं मैत्रिणींनो. हे बघा, उकळायला लागले तेल. कडक तापलं ना की छान असं हे हळदीचे गंडे भाजले जातात. तर
ही बघा मी मोठी वेलची तळून घेते मैत्रिणींनो, आणि इकडे तीळ भाजून घेते मैत्रिणींनो. हॅलो मैत्रिणींनो, सुंठ पण भाजत टाकली आहे. तर तिला पण भरपूर तेल लागतं आणि बराच वेळ लागतो तळायला. हे खूप सकाळी सकाळी तळून घ्यायचं मैत्रिणींनो, फ्रेश वाटतं. इकडे खसखस भाजायला टाकले मैत्रिणींनो मी, तिला पण भाजून घ्यायचं. आणि इकडे सुंठ तळते. तर मी हळदीचे हे गंडे तळायला टाकले आहेत मैत्रिणींनो. तर हे बघा, भरपूर तेल लागतं आणि हळूहळू तळायचे. गॅस बारीक करायचा. वास खूप छान येतो मसाल्यांचा मैत्रिणींनो. धणे भाजून घेते मी आता. हे बघा, इकडे हळदीचे गंडे तळणे चालू आहे, इकडे धणे भाजून चालू आहे. तर हे लाल फूल आहे ना, मी थोडं तेल टाकून आहे ना भाजून घेते चांगलं. थोडंसंच टाकायचं तेल, जास्त नाही टाकायचं. एकदम थोडं टाकायचं मैत्रिणींनो तेल. मैत्रिणींनो, हा फक्त हिंग टाकला आहे मी, एकच खडा घेणार आहे हिंगाचा. जास्त हिंग नाही वापरायचं आपण. पण हिंग कशासाठी वापरायचं मी तुम्हाला सांगितलंच आहे, की त्याच्यामुळे आपलं तिखट खूप दिवस राहतं चांगल्या पद्धतीने. तर हे बघा, हिंग पण तळून घेते मी आता. हळदीचे हे तळून झालेले आहेत, हे बघा असे होतात. सुंठ पण तळून झाले, मोठी वेलची पण तळून झाली आणि हे लाल फूल पण तळून झालेलं आहे. तर हिंग तळायला घेते आणि आता मेन काम आहे मिरच्या भाजणे, ते भाजायला घेते मी. हे बघा, आपला हिंग पण भाजून झालेला आहे. हा एवढा छोटासाच खडा टाकायचा हिंगाचा. मस्त भाजला. आता मी थोडं तेल टाकते, हेच तेल टाकते मिरच्यांच्यासाठी. आणि आता मिरच्या टाकून घेते भाजण्यासाठी. खूप तर मैत्रिणींनो, हे बघा मी तोंड वगैरे सगळं बांधून घेतलेलं आहे, चष्मा पण घालून घेतला आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण कवर करून घ्यायचा आपला चेहरा, कारण मिरच्या खूप ठसकतात. आणि परत म्हणाल की सांगितलं नाही आहे, तर सकाळी सकाळीच आपण मिरच्या भाजून घ्यायच्या, म्हणजे जास्त त्रास होत नाही आहे. तर अशा प्रकारे आपण छानपैकी मिरच्या भाजून घेत आहोत. हे बघा, सगळ्या अशा मिरच्या वाळलेल्या आहेत, चांगल्या कडक कडक दिसतंय का. 2 दिवस उन्हामध्ये मी टाकल्या होत्या मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला टाकते आणि सगळ्या मिरच्या मिक्स केल्या आहेत मी. भरून थोडं थोडं घेऊन भाजायच्या. तर हे बघा, मी आता टाकते. थोडं थोडं घ्यायचं मैत्रिणींनो, जास्त पण भाजायचं नाही आहेत आणि खूप करपवायच्या पण नाही आहेत, हळूहळू भाजायचं. मी तुम्हाला सांगितलंच होतं, ते ठसकतात खूप. तर आता मी भाजून घेते सगळ्या मिरच्या आणि तुम्हाला नंतर दाखवते. हाय मैत्रिणींनो, तर आता हे बघा, माझं लाल तिखट मी कुठून आणलेलं आहे. तर वास तर खूप छान येतो आहे, असं बारीक बारीक छान झालं आहे. दिसते का तुम्हाला, लाल बुंद असं झालेलं आहे हे. तर झालं आपलं सातारी. आणि याच्यामध्ये कांदा, लसूण, खोबरं खिसून टाकायचं, कांदा भाजून टाकायचा, खोबरं खिसून टाकायचं. आणि मस्त असं आपलं तयार झालेलं आहे लाल तिखट. तर हे आपले चिनी मातीची भरणी असते, त्याच्यामध्ये भरून ठेवायचं. स्टीलच्या डब्यात नाही ठेवायचं मैत्रिणींनो. मी आत्ता दळून आणण्यासाठी स्टीलच्या डब्यात ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे चला, तुम्ही पण एकदा करून बघा.
थँक्यू. हे बघा, अशा प्रकारची चिनी वाटीची भरणी घ्यायची आणि आपलं तिखट भरून ठेवायचं. दिसतंय का तुम्हाला? तर ही अशीच भरणी लागते आपल्याला मैत्रिणींनो तिखट भरण्यासाठी. तर स्टीलच्या डब्यामध्ये राहत नाही ते तिखट.